श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सूतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य म्हणतात, राजा, भगवान गोपाल कृष्णांनी पुरुरव्याची सांगितलेली कथा ऐकून उद्धवांनी हात जोडले आणि उद्धवाची स्वारी म्हणतीये, भगवान, क्रियायोगं समाचक्ष्व भवदाराधनं प्रभो यस्मात्त्वान्ये यथार्चन्ति सात्वतः सात्वतर्षभ. हे भक्तवत्सल भगवान गोपाल कृष्णा, जे भक्तजन ज्या प्रकारे ज्या उद्देशाने आपली पूजा अर्चा करतात तो आपल्या आराधनेचा क्रियायोग आपण मला सांगा. तुमची आराधना करण्यासाठी जे क्रियायोगाचा कर्मयोगाचा उपयोग करतात त्याची सविस्तर माहिती मला ऐकायची इच्छा आहे. देवर्षी नारद, भगवान व्यास आणि आचार्य बृहस्पती आदी मुनी वारंवार हेच मनुष्याच्या परमकल्याणाचे साधन आहे असं सांगतात. एतद्वदन्ति मुनयो मुहुर्नि श्रेयसनृणाम नारदो भगवान व्यास आचार्योंगिरस सुतः. सर्वप्रथम आपल्याच मुखारविंदातून बाहेर पडलेला हा क्रियायोग ब्रह्मदेवांनी भृगु आदी पुत्रांना आणि भगवान शंकरांनी पार्वती देवीला सांगितला. एतद्वै सर्व वर्णानां आश्रमानां च संपतम. हे मर्यादा रक्षक प्रभो, हाच क्रियायोग सर्व वर्ण आणि सर्व आश्रमांच्यासाठी उपयुक्त असून परमकल्याणकारी आहे असं मी समजतो. किंबहुना स्त्री क्षुद्रांसाठी सुद्धा हाच सर्वश्रेष्ठ उपाय असावा. हे कमलनयन श्यामसुंदरा, आपण शंकर आदी जगदीश्वरांचे सुद्धा ईश्वर आहात आणि मी आपलाच प्रेमी भक्त आहे, म्हणून कर्मबंधनातून मुक्त करणारा हा विधी मला सांगा. हे ऐकल्यावर भगवान गोपाल कृष्ण म्हणायला लागले, उद्धवा, कर्मकांडाच्या विस्ताराला काही मर्यादा नाही आहे, म्हणून मी तुला थोडक्यात पहिल्यापासून याचं वर्णन सांगतो. वैदिक, तांत्रिक आणि मिश्र असे माझ्या पूजेचे 3 विधी आहेत. या तिन्हींपैकी जो अनुकूल वाटेल त्या विधीने भक्ताने माझी आराधना करावी. माणसाने आपल्या अधिकारानुसार सर्वप्रथम शास्त्रोक्त विधीने द्विजत्व प्राप्त करून घ्यावं. नंतर श्रद्धा आणि भक्तीने युक्त होऊन कोणत्या प्रकारे माझी पूजा करावी ते तू ऐक. हे बघ, आचार्यां स्थंडिले ग्नौवा सूर्ये वाप्सुरुधी द्विजे द्रव्येण भक्तियुक्तोर्चेत स्वगुरुन् माम मायया. भक्तिपूर्वक निष्कपट भावनेने आपले पिता आणि गुरुरूप अशा माझी पूजा सामग्रीने मूर्ती, वेदी, अग्नी, सूर्य, पाणी, हृदय किंवा ब्राह्मण या ठिकाणी भावना करून आराधना करावी. कुठे कुठे आपले पिता, सगळ्यात आधी वडील, त्यानंतर या ठिकाणी मी आहे जिथे मूर्ती, वेद, अग्नी, सूर्य, पाणी, हृदय आणि ब्राह्मण इथे माझी आराधना करावी. उपासकाने सकाळी दात घासून शरीरशुद्धीसाठी अगोदर स्नान करावं आणि नंतर वैदिक व तांत्रिक मंत्रांनी माती, भस्म आदी लावून पुन्हा स्नान करून यानंतर वेदोक्त संध्यावंदन आदी नित्यकर्म करावं. यानंतर माझ्या आराधनेचाच दृढ संकल्प करून वैदिक आणि तांत्रिक विधींनी कर्मबंधनातून सोडविणारी माझी पूजा करावी. पाषाण, लाकूड, सुवर्ण, माती, चित्र, वाळू, मन आणि रत्न असे माझ्या मूर्तीचे
8 प्रकार आहेत. चलाचलेति द्विविधा प्रतिष्ठा जीवमंदिरम. स्थिर आणि अस्थिर अशा 2 प्रकारच्या प्रतिमा हे माझं हृदय मंदिर आहे. उद्धवा, स्थिर प्रतिमेची पूजा करताना दररोज आवाहन आणि विसर्जन करण्याची आवश्यकता नाही. अस्थिर प्रतिमेच्या बाबतीत आवाहन विसर्जन केलं पाहिजे किंवा करू नये, परंतु वाळूच्या प्रतिमेचे मात्र विसर्जन आवाहन केलेच पाहिजे. माती, चित्र यांची पूजा फुलाने पाणी शिंपडून करावी. सर्व प्रकारच्या मूर्तींना मात्र स्नान घालावं. प्रतिमा आदींमध्ये सुप्रसिद्ध पदार्थांनी माझी पूजा करावी, परंतु निष्काम भक्तांनी मिळेल त्या वस्तूंनी पूजा करावी किंवा हृदयामध्ये मानसिक पूजा केली तरी चालेल. उद्धवा, स्नानालंकरणं प्रेष्ठ मर्चायामेव तुद्धव. उद्धवा, मूर्तीला स्नान, वस्त्र, अलंकार आदी घालावे. स्थंडिलावर मंत्रांनी अंगदेवता आणि प्रमुख देवतांची स्थापना करून पूजा करावी. तसंच अग्नीमध्ये पूजा करायची असेल तर तुपमिश्रित हवीर द्रव्याच्या आहुत्या द्याव्या. सूर्याला अर्घ्य उपस्थान अत्यंत प्रिय आहे. तसंच पाण्यामध्ये पाण्याने तर्पण आदी मला प्रिय आहे. अभक्ताने मला पुष्कळ काही दिलं तरी त्याने मी संतुष्ट होत नाही, पण माझ्या भक्ताने मला श्रद्धेने पाणीसुद्धा अर्पण केलं तरी मला ते अत्यंत आवडतं. गंधो धूप सुमनसो दीपोन्नाद्यंच किं पुनः. मग गंध, फूल, धूप, दीप, नैवेद्य आदी अर्पण केले तर मग तो तर आवडणारच आहे. उपासकाने अगोदर पूजेची सामग्री एकत्र करून ठेवावी. नंतर पूर्वेकडे टोके असलेले कुशासन अंथरून पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून त्यावर बसावं. मूर्ती स्थिर असेल तर तिच्या समोर बसावं. नंतर पूजा करावी. प्रथम अंगन्यास आणि करन्यास करावे. नंतर मूर्तीमध्ये मंत्रन्यास करून हाताने निर्माल्य काढून मूर्ती पुसून घ्यावी. नंतर भरलेला कलश, प्रोक्षण पात्र आदींची पूजा करावी. प्रोक्षण पात्रातील पाण्याने पूजेची सामग्री आणि आपलं शरीर यांवर प्रोक्षण करावं. त्यानंतर पाद्य, अर्घ्य, आचमन कलशामधून 3 पात्रात पाणी भरून घेऊन त्यात योग्य त्या वस्तू घालाव्यात. पूजा करणाऱ्यांनी यानंतर 3ही पात्र अनुक्रमे हृदयमंत्र, शिरमंत्र आणि शिखा मंत्राने अभिमंत्रित करून शेवटी गायत्री मंत्राने 3ही अभिमंत्रित करावे. यानंतर प्राणायामाने प्राणवायू आणि शरीरातील अग्नी शुद्ध करून हृदयकमलामध्ये सूक्ष्म अशा माझ्या श्रेष्ठ जीवकलेचे ध्यान करावे, जिचे सिद्धांनी ओंकारातील नादाच्या शेवटी ध्यान केले आहे. भगवंताचा तेजोमय अंश माझ्या हृदयात आहे. त्या आत्मस्वरूप जीवकलेने सगळे शरीर व्यापून गेल्यावर मानसिक उपचारांनी तिची पूजा करावी. त्यानंतर तन्मय होऊन आवाहन करावं. प्रतिमा आदींमध्ये तिची स्थापना करावी. नंतर मंत्रांनी प्रतिमेवर न्यास करून माझी पूजा करावी. माझ्यासाठी धर्म आदी 9 गुणांनी युक्त आसन तयार करावं. त्या आसनावर एक अष्टदल कमळ तयार करून त्याचा मध्यभाग पिवळा करावा. त्यावर मूर्ती ठेवून पाद्य, अर्घ्य, आचमन, उपचार अर्पण करावे. याप्रमाणे भोग आणि मोक्ष प्राप्त होण्यासाठी वैदिक आणि तांत्रिक मंत्रांनी माझी पूजा करावी. सुदर्शनम पांचजन्यम गदासीषु धनुर्हलाम मुसलं कौस्तुभं मालां श्रीवत्सं चानुपूजयेत. सुदर्शन चक्र, पांचजन्य शंख, कौमोदकी गदा, खड्ग, बाण, धनुष्य, नांगर, मुसळ या 8 आयुधांची पूजा करावी. 8 दिशांना पूजा करावी. कौस्तुभमणी, वैजयंतीमाळा आणि श्रीवत्स चिन्हाची वक्षस्थळावर पूजा करावी. नंदन सुनंदन गरुडम प्रचंडम चंडमेव च महाबलं बलं चैव कुमुदं कुमुदेक्षणं दुर्गां विनायकं व्यासं विश्वक्सेनं गुरुन् सुरान् स्वे स्वे स्थाने त्वभिर्मुखान् पूजयेत् प्रोक्षणाधिभिः. नंद, सुनंद, प्रचंड, चंड, महाबळ, बळ, कुमुद आणि कुमदेक्षण या 8 पार्षदांची 8 दिशांना, गरुडाची समोर, दुर्गा, विनायक, व्यास आदी विश्वक्सेन यांची 4 कोपऱ्यात स्थापना करून पूजा करावी. डावीकडे गुरूंची, पूर्वादी दिशांमध्ये क्रमाने इंद्र आदी 8 लोकपालांची आपल्याकडे तोंड करून स्थापना करावी.
आणि प्रोक्षण अर्घ्य आदी अर्पण करून त्यांना वंदन करावं. जर ऐपत असेल तर दररोज चंदन, वाळा, कापूर, केशर आणि आगूर आदी सुगंधित वस्तूंनी सुवासित केलेल्या पाण्याने मला स्नान घालावं. हे करत असताना स्वर्ण, घर्मानुवाक, महापुरुष विद्या, पुरुष सूक्त आदी राजनादी साममंत्रांनी अभिषेक करावा. माझ्या भक्तांनी वस्त्र, यज्ञोपवीत अलंकार घालावेत. केशराने वेलबुट्टी काढावी. फुलांचा हार, चंदन आदी प्रेमपूर्वक मला वाहून सुशोभित करावं. उपासकाने श्रद्धापूर्वक मला पाद्य, आचमन, चंदन, फुलं, अक्षदा, धूप, दीप, नैवेद्य आदी वस्तू अर्पण कराव्यात. शक्य असेल तर गूळ, खीर, तूप, करंजा, अनरसे, मोदक, हलवा, दही, वरण आदी विविध पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. भगवंताच्या मूर्तीचे दात घासावे. तेल उटणे लावून अभ्यंग स्नान घालावे. अंग चोळावे. आरसा दाखवावा. नैवेद्य दाखवावा. आणि सामर्थ्य असेल तर दररोज किंवा उत्सवाच्या वेळी नृत्य, गीत आदी सादर करावी. शास्त्रोक्त विधीने तयार केलेल्या मेखला, खोली आणि वेदीने युक्त कुंडामध्ये अग्नीची स्थापना करावी. त्यामध्ये अग्नी प्रज्वलित करून हाताने परिसंवहन करावे. नंतर दर्भ परिस्तरणाने ठेवून त्यावर पर्युक्षण करावे. यानंतर विधीपूर्वक अन्वाधान करावे. अग्नीच्या उत्तरेकडे होमाला उपयुक्त अशा ठेवलेल्या पात्रांवर व द्रव्यांवर प्रोक्षणी पात्रातील पाण्याने प्रोक्षण करावे. यानंतर अग्नीमध्ये माझे अशा प्रकारे ध्यान करावे की माझी तप्तजांबूनद प्रख्यम शंखचक्र गदांबुजैः शांत मूर्ती तापलेल्या सोन्याप्रमाणे चमकत आहे. 4 हातांमध्ये शंख, चक्र, गदा, पद्म शोभत आहे. पितांबर कमळातील केशराप्रमाणे शोभून दिसतोय. मस्तकावर मुकुट, मनगटात कडी, कमरेला करदोटा आणि बाहूंमध्ये बाजूबंद झगमगत आहेत. वक्षस्थळावर श्रीवत्साचे चिन्ह आहे. गळ्यामध्ये कौस्तुभमणी झगमगत आहेत. गळ्यात वनमाला आहेत. असं ध्यान करून त्यानंतर वाळलेल्या समिधांवर तुपाचा अभिघार करून त्यांच्या आहुत्या द्याव्यात. तसंच आघार होम करून तुपाच्या 2 आहुतींनी हवन करावं. त्यानंतर तूप घातलेल्या हवीर द्रव्याने ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय या अष्टाक्षरी मंत्राने किंवा पुरुष सूक्ताच्या 16 मंत्रांनी हवन करावं. नंतर होमकर्त्याने धर्म आदी देवतांना उद्देशून विधीपूर्वक मंत्रांनी हवन करावं. तसंच शेवटी स्विष्टकृत आहुती द्यावी. नंतर भगवंताची पूजा करून त्यांना नमस्कार करावा आणि नंद, सुनंद आदी पार्षदांना 8ही दिशांकडे हवन कर्मांग बली द्यावा. नंतर परब्रह्म स्वरूप भगवान नारायणांचे स्मरण करून ओम नमो नारायणाय या भगवत स्वरूप मूलमंत्राचा जप करावा. त्यानंतर भगवंतांना आचमन द्यावं आणि शेष नैवेद्याचा विश्वक्सेनाला नैवेद्य दाखवावा. यानंतर मुखशुद्धीसाठी सुगंधी तांबूल अर्पण करून मंत्र पुष्प व्हावे. माझ्या लीलांचे गायन करावे. त्यांचं वर्णन करावं आणि माझ्या लीलांचा अभिनय करावा. हे सर्व करताना प्रेमोन्मत्त होऊन नाचावं. माझ्या कथा स्वतः ऐकाव्या, दुसऱ्यांना ऐकवाव्या आणि हे करताना प्रपंचाला काही वेळापुरतं तरी विसरून जावं. प्राचीन ऋषींनी किंवा सामान्य भक्तांनी रचलेल्या लहान मोठ्या स्तोत्रांनी माझी स्तुती करून प्रार्थना करावी. म्हणावं, हे भगवान, आपण प्रसन्न व्हा. साष्टांग दंडवत घालावा. आपले मस्तक माझ्या चरणांवर ठेवावे आणि आपल्या दोन्ही हातांनी चरण धरून म्हणावे, भगवान, या संसार सागरात मी बुडू लागलोय. मृत्यूरूपी मगर माझा पाठपुरावा करीत आहे. भयग्रस्त होऊन मी आपल्याला शरण आलो आहे. हे प्रभू, आपण माझं रक्षण करा. अशा प्रकारे स्तुती करून मला अर्पण केलेल्या फुलांचा हार मोठ्या आदराने आपल्या मस्तकावर ठेवावा. नंतर विसर्जन करावं आणि प्रतिमेतून एक दिव्य ज्योत निघून ती आपल्या हृदयस्थ ज्योतीमध्ये लीन झाली आहे अशी भावना करावी. जेव्हा जिथे ज्या प्रतिमा आदींमध्ये श्रद्धा निर्माण होईल तेव्हा तिथे माझं पूजन करावं. कारण मी सर्वात्मा असल्यामुळे सर्व प्राण्यांच्या तसेच आपल्याही हृदयात आहे. जो मनुष्य अशा प्रकारे वैदिक तांत्रिक पद्धतींनी माझी पूजा करतो तो हा लोक आणि परलोक या दोन्ही ठिकाणी इच्छित सिद्धी प्राप्त करून घेतो.
आर्थिक सामर्थ्य असेल तर उपासकाने सुंदर पक्के मंदिर बांधावे आणि त्यात माझ्या प्रतिमेची स्थापना करून सुंदर फुलांचे बगीचे लावावे. दररोज पूजा, यात्रा, उत्सवांची व्यवस्था करावी. जो मनुष्य विशेष उत्सव, दररोजची पूजा नेहमी चालू राहावी म्हणून शेती, बाजार, नगर किंवा गाव माझ्या नावाने करून देतो, त्याला माझ्यासारख्या ऐश्वर्याची प्राप्ती होती. शुकाचार्य म्हणतात, राजा, भगवान सांगतायत, माझ्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याने पृथ्वीचे एकछत्री राज्य, मंदिर बांधल्याने त्रैलोक्याचे राज्य, पूजा आदींची व्यवस्था केल्याने ब्रह्मलोक आणि हे तीनही केल्याने माझी समानता प्राप्त होते. जो निष्काम भावनेने माझी पूजा करतो त्याला माझ्या भक्तियोगाची प्राप्ती होती आणि त्या निरपेक्ष भक्तियोगाने तो माझं पद प्राप्त करून घेतो. जो आपण दिलेले किंवा दुसऱ्याने दिलेले देवता किंवा ब्राह्मणाच्या उपजीविकेचे साधन हिरावून घेतो तो कोट्यावधी वर्षांपर्यंत विष्ठेतील किडा होतो. जे लोक अशा कामांमध्ये मदत करतात, प्रेरणा देतात किंवा सहभाग घेतात ते सुद्धा मरणानंतर वरील व्यक्तीप्रमाणे त्या कर्माच्या फळाचे भागीदार होतात आणि त्यांचा सहभाग त्यात अधिक असेल तर फळसुद्धा त्यांना अधिक प्रमाणे मिळतं. शुकाचार्य म्हणतात, राजा, अशा प्रकारचं ज्ञान भगवान त्यांना सांगतायत ते मी तुला सांगतोय. बाकी ऐकू उद्याच्या भागामध्ये. मंडळी, आज धनत्रयोदशी आहे. पूर्वी सांगितल्याप्रमाणे आपल्या घरी संध्याकाळी यमदेवते प्रीत्यर्थ यमदीपदान अवश्य करा. जय जय रघुवीर समर्थ.